मित्रांनो, मी ऑफिसवरून घरी येत होतो आणि रोडवरून फक्त खाली उतरलो आणि घराकडे वळत होतो. एक भारी किस्सा झाला माझ्या संग, तुम्हाला दाखवतो. या नशीब यांच्यामुळे मी वाचलो, नाही तर माझी पण गाडी फसली असती. येवा आमचा कार्टून अरुण शेट्टी येवा गाडी लॉक जाईल डायरेक्ट पुढचं टायर इळा आणलं. या ही दोरी काय किस्सा आहे बा. आता म्हणजे एवढी हाल राहते बा. रोड आहे मागचा, आता अंधारात दिसा ना तो दाखवलाच तुम्हाला. हां अरुण भाऊ, परत गाडी आणायची पावसाची? आणायची मोठी गाडी आहे डायरेक्ट. तो बिचारा त्यांचा पाहुणा खुरप्यानं चिखल काढून राहिला, डायरेक्ट चाक लॉक झालं. आणि आता डायरेक्ट येतात त्याचे पप्पा, तुम्हाला सांगतो घरी गेले की नांगीत ठेच नाही डायरेक्ट. आता काही गरज होती म्हणून गाडी तिकडे न्यायची, नाही तर तिकडेच लावून द्यायची. काय आणायची ती गाडी? आता लय मोठा वांदा झाला आहे नाही का. जाऊ द्या, माफ करा याला. त्याच्या पप्पाला मेसेज पोहोचून द्या तुम्ही नाही का. अरुण भाऊ, तुझ्या पप्पापर्यंत मेसेज पोहोचून माफ करतील तुला नाही का. भयान गाडी लॉक झाली आहे. चिखल येवा, चिखल असा राड झाला आहे, लय भयानक राड झाला आहे आमच्या रोडला. आणि अशी कोणाचीच गाडी नाही फसो भाऊ. शेतकऱ्याची लय आली, काय सांगू तुम्हाला. आता पाय बरं एकदा लोटून काय होती, चालू होती की नाही कर बरं. मागचं बी लॉक झालं आहे का बाबू? ते तुटलं काय डायरेक्ट मागचं? मागचं तर लयच बेकार लॉक झालंय, डायरेक्ट तेच पुढे गेलंय. अरे बाबू, तुटायचं राहिलंय फक्त ते. आता तुटन तसं तुटन. कस का तुटलं? माझं बी एक साईड तुटलं होत ते. अरे कोणच्या? नाही एक साईड असं तिच्या अजून. हा येते, थांब फक्त ओढून घे. हा बस असं राहू दे माग, काय अडचण नाही, राहू दे. अरे अवघडच किस्सा झाला रे. नॉर्मल पाऊस झाला नाही, एवढा धिंगाणा झाला ना. बिचारे खुरप्याना आणि इळ्याना आणि चिखल काढले. असे हाल कोणाचेच नाही उद्यावा.